भारत इतका कॅशलेस कसा झाला? आज आपण कुठेही पेमेंट करतो, फोन काढतो, स्कॅन करतो आणि झालं पेमेंट. पूर्वीचं भारत काही वर्षांपूर्वी सगळं कॅशवर चालायचं. ऑनलाईन पेमेंट कमी होते, पण हळूहळू मोठे बदल झाले. 2016 मध्ये डॉमिनेटिझेशन इन इंडिया, मोठ्या नोटा बंद झाल्या. लोकांना पर्याय हवा होता, त्यामुळे तेव्हा लॉन्च झालं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच NPCIचं UPI. बँक टू बँक इन्स्टंट ट्रान्सफर, QR स्कॅन, पेमेंट डन, अशा प्रकारे ऍप्स बनवण्यात आले आणि त्या ऍप्सचा इम्पॅक्ट पडला. जसं की गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे ऍप्स आले. सगळं इझी झालं. आजचं भारत डिजिटल पेमेंट्स मध्ये वर्ल्ड लीडर आहे. लहान दुकानापासून मोठ्या मॉल पर्यंत सगळीकडे QR कोड दिसतो. एक असा डिसिजन, एक अशी टेक्नॉलॉजी आणि पूर्ण देश बदलला. तुम्हाला काय वाटतं, देश बदलतोय? जर तुम्हाला ही स्टोरी माहीत नसेल आणि आजच माहीत झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवीन स्टोरींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.